मित्रांनो, एवढ्या सर्व पदांसाठी मित्रांनो महाराष्ट्र शासनातर्फे ही सरळ सेवेची भरती आहे. मराठी, इंग्रजी, गणित, बुद्धिमत्ता, जी.के. हा अभ्यासक्रम आहे. IBPS परीक्षा घेणार आहे. संपूर्ण माहिती या ठिकाणी पाहणार आहोत. सोबतच महाराष्ट्रातील जे विद्यार्थी आहेत जे सरळ सेवा आणि रेल्वेचा अभ्यास करतात तर त्यांच्यासाठी एक्झाम मॉड्यूल फक्त 299 रुपयामध्ये मित्रांनो सरळ सेवा असेल, रेल्वे परीक्षा म्हणजे सरळ सेवेमध्ये तुमची पोलीस भरती आली, तलाठी भरती आली किंवा आता जे मी वेगवेगळ्या परीक्षा तुम्हाला सरळ सेवेमार्फत सांगत आहे ते सर्व परीक्षा इन्क्लूड झालेल्या आहेत. सोबतच लाईव्ह क्लासेस, रेकॉर्डेड क्लासेस, टेस्ट सिरीज आहे, ई बुक्स आहे, सर्व तुम्हाला या ठिकाणी फक्त 299 मध्ये उपलब्ध केलेले आहे. 1 वर्ष त्याची व्हॅलिडिटी आहे. लाईव्ह प्लस रेकॉर्डेड आहेत. हे सर्व विषय तुम्हाला यामध्ये मित्रांनो भेटून जाणार आहेत. तर ज्या पण विद्यार्थ्यांना मित्रांनो या ऑफरचा लाभ घ्यायचा आहे फक्त 299 72 48 93 0176 या नंबरला फोनपे किंवा गुगल पे करून त्या स्क्रीनशॉट याच व्हॉट्सअप नंबरला पाठवला की तात्काळ तुम्हाला या आपल्या सरळ सेवा प्लस रेल्वे या मार्गदर्शक बॅचमध्ये तुम्हाला इन्क्लूड करून घेतलं जाईल. तर ही संधी हातातून जाण्या अगोदर नक्की या संधीचा लाभ घ्या मित्रांनो. रेल्वे परीक्षा सुद्धा मराठीतून होत आहेत आणि रेल्वेने मित्रांनो त्याचं ॲन्युअल जे काय शेड्यूल आहे मित्रांनो वार्षिक ज्याचं पण जे कॅलेंडर आहे ते ऑलरेडी डिक्लेअर केलेलं आहे. आणि आपल्याला माहिती लेवल 1 मध्ये लाखो पदं असतात मित्रांनो. 10वी 12वीवरून आपण ही पदं भरत असतो. NTPCची मित्रांनो ग्रॅज्युएशनवरून पदं असतात. त्यामुळे याचा तुम्ही नक्की लाभ घ्या. ही परीक्षा सुद्धा मराठीतून असतात त्यामुळे आणि फी जास्त असतं म्हणजेच मित्रांनो त्या ठिकाणी क्वालिटी असतं. हे जो काय भ्रम आहे तो काढून टाका. कारण आपले विद्यार्थी मित्रांनो पोलीस भरतीमध्ये लागत आहेत, इतर सरळ सेवा परीक्षेमध्ये लागत आहेत, तलाठी भरतीमध्ये लागत आहात. आपण बघू शकता संतोष कोळी सर आपले विद्यार्थी जे आहेत एक्झाम मॉड्यूलचे तर मित्रांनो या ठिकाणी आपण बघू शकता पुणे तलाठी यासाठी मित्रांनो यांची निवड झालेली आहे. तर मनापासून खूप शुभेच्छा आपल्या एक्झाम मॉड्यूल परिवारातर्फे. पुढील त्यांची वाटचाल अशी सोनेरी होत राहो हीच मित्रांनो शुभेच्छा. जसं की वेगवेगळ्या भरत्या येत आहेत ह्या सर्वांची तयारी मित्रांनो आपल्या ह्या एक्झाम मॉड्यूल पॅटर्नमध्ये जे की 299 मध्ये तुम्हाला मित्रांनो देत आहे त्यामध्ये होणार आहे. आता याचा बऱ्याच जणांनी फॉर्म भरला असेल. तुळजाभवानी मंदिर संस्थानामार्फत परमनंट नोकरी आलेली आहे मित्रांनो. परमनंट नोकरी संधी आहे आणि जसं की या ठिकाणी याची लास्ट डेट जरी मित्रांनो या ठिकाणी आता संपत आलेली असली ओके 12 तारीख म्हणजे उद्या जरी लास्ट डेट असली तरी सुद्धा मित्रांनो ताण घेऊ नका. कारण रेल्वेची लगेच 15 तारखेला मित्रांनो RPFची भरती येते त्याला सुद्धा तुम्ही ट्राय करा. याला तर तुम्ही ट्राय करायचं आहे. IBPS घेत आहे मित्रांनो. संपूर्ण या ठिकाणी माहिती पाहणार आहोत. परीक्षा शुल्क त्यांनी 1000 आणि 900 रुपये ठेवलेला आहे. खूप जबरदस्त परीक्षा शुल्क ठेवतात हे सुद्धा आपल्याला माहिती आहे. त्यामुळे जर तुम्ही फॉर्म भरत असाल तर त्याचे खरंच जाणीव ठेवून आपल्याला अभ्यास करणं सुद्धा गरजेचं आहे. मग या ठिकाणी जर आपण बघितलं तर आता जसं की या ठिकाणी तुम्हाला सांगितलेलं आहे मित्रांनो की कोणकोणती पदं आहेत, कोणकोणती या ठिकाणी अभ्यासक्रमामध्ये ते समावेश केलेलं आहे ते सुद्धा आपण या ठिकाणी बघणार आहोत. परीक्षा केंद्र जे आहे ते प्रत्येक या ठिकाणी आपल्या फॉर्ममध्ये मेन्शन केलेल्या ठिकाणी या ठिकाणी होत असतं. तर जसं की या ठिकाणी आपण जर बघितलं तर वेगवेगळी पदं आहेत मित्रांनो. पदं कमी आहेत परंतु फॉर्म सुद्धा त्याच तुलनेमध्ये येत असतात हे आपल्याला सर्वांना माहिती आहे. सहाय्यक व्यवस्थापक, नेटवर्क इंजिनिअरिंग, हार्डवेअर इंजिनियर, सॉफ्टवेअर इंजिनियर, लेखापाल, जनसंपर्क अधिकारी, मास मीडिया प्रमुख, अभिरक्षक, भांडारपाल, सुरक्षा निरीक्षक, स्वच्छता निरीक्षक, सहाय्यक जनसंपर्क अधिकारी, सहाय्यक सुरक्षा निरीक्षक ओके असे हे जे वेगवेगळे आहेत. तर या ठिकाणी शिपाईसाठी भरपूर विद्यार्थी पात्र असणार आहेत. मग या ठिकाणी जर आपण बघितलं पात्रता काय काय आहेत तर सहाय्यक व्यवस्थापकासाठी फक्त मित्रांनो तुमच्याकडे MSc आणि ग्रॅज्युएशन असणं गरजेचं आहे. तर यासाठी पण भरपूर विद्यार्थी या ठिकाणी पात्र असणार आहेत. त्यानंतर नेटवर्क इंजिनिअरिंगसाठी मित्रांनो या ठिकाणी आपल्याकडे कॉम्प्युटर इंजिनिअरिंग पाहिजे आहे डिग्री. त्यानंतर हार्डवेअर इंजिनिअरसाठी सुद्धा आपल्याला काय पाहिजे मित्रांनो तर कॉम्प्युटर इंजिनिअरिंगची आपल्याकडे डिग्री असणं गरजेचं आहे हे या ठिकाणी दिलेलं आहे. सॉफ्टवेअर इंजिनियर स्पेशल पद आहे मित्रांनो यासाठी सुद्धा सॉफ्टवेअर इंजिनिअरिंगची डिग्री आपल्याकडे पाहिजे आहे ओके. त्यानंतर लेखापालसाठी आपल्याकडे कॉमर्स ग्रॅज्युएट असणं गरजेचं आहे. सोबत MSc जनसंपर्क अधिकारीसाठी मित्रांनो आपल्याकडे सोशल वर्किंगमधला आपल्याकडे बॅचलर डिग्री पाहिजे आहे. मास मीडियासाठी सुद्धा आपल्याला या ठिकाणी जर आपण बघितलं पत्रकारितामधला पदविका पाहिजे आहे. अभिरक्षकसाठी जर आपण या ठिकाणी बघितलं तर कोणत्या पण या ठिकाणी मान्यताप्राप्त विद्यापीठाच्या या ठिकाणी झुलॉजी, बॉटनी असणं या ठिकाणी गरजेचं आहे. अँथ्रोपॉलॉजी असेल, एन्शंट हिस्ट्री असेल, एन्शंट कल्चर, आर्किओलॉजी आणि MSc असणं गरजेचं आहे. तर अभिरक्षकसाठी भरू शकता. भांडारपालसाठी या ठिकाणी आपल्याकडे कोणत्याही शाखेचा पदवीधारक पाहिजे आहे. MSc सोबत टायपिंग सुद्धा या ठिकाणी त्यांनी मागितलेलं आहे. सुरक्षा निरीक्षकसाठी जर आपण या ठिकाणी बघितलं तर आपल्याला या ठिकाणी उंची हाईट असणं गरजेचं आहे. जसं की या ठिकाणी जर आपण बघितलं तर कोणत्याही शाखेचा पदवीधारक सोबत पुरुषांची 165 उंची असणं गरजेचं आहे. सोबतच छाती 79 सेंटीमीटर न फुगवता पाहिजे आहे. सोबतच या ठिकाणी जर आपण बघितलं पुरुष उमेदवारासाठी 5 सेंटीमीटर छाती त्याची फुगवून वाढली पाहिजे आहे. महिला उमेदवारासाठी 157 सेंटीमीटर या ठिकाणी हाईटचा क्रायटेरिया दिलेला आहे. स्वच्छता निरीक्षकसाठी जर आपण बघितलं तर कोणत्याही शाखेचा पदवीधारक पाहिजे आहे आणि स्वच्छता निरीक्षक पदविका अभ्यासक्रम या ठिकाणी पूर्ण केलेला त्यांनी पाहिजे आहे. सोबतच सहाय्यक जनसंपर्क अधिकारीसाठी जर बघितलं तर या ठिकाणी BSW झालेलं असणं गरजेचं आहे सोशल वर्किंगमधले. तर बघू शकता सुरक्षा निरीक्षकसाठी जर या ठिकाणी बघितलं तर तुम्हाला कोणत्याही शाखेचा
पदवीधारक सोबतच त्याची मित्रांनो या ठिकाणी हाईट व्यवस्थित पाहिजे आहे, 165 सेंटीमीटर, महिलांसाठी 157. त्यानंतर सहाय्यक स्वच्छता निरीक्षकासाठी जर आपण बघितलं तर MSIT आणि कोणत्याही शाखेचा या ठिकाणी पदवीधारक सोबतच या ठिकाणी आपल्याला स्वच्छता निरीक्षक पदविका अभ्यासक्रम उत्तीर्ण असला पाहिजे आहे. प्लंबरसाठी नक्कीच मित्रांनो त्यासाठी आपल्याला काय पाहिजे आहे, 10वी सोबतच मित्रांनो ITI पाहिजे आहे. मिस्त्रीसाठी सुद्धा मित्रांनो 10वी प्लस या ठिकाणी ITI पाहिजे आहे. वायरमॅनसाठी सुद्धा ITI आवश्यक आहे 10वी प्लस. लिपिक टंकलेखसाठी मित्रांनो या ठिकाणी ग्रॅज्युएशन प्लस टायपिंग पाहिजे आहे. आणि संगणक सहाय्यकसाठी मित्रांनो संगणक शाखेतील पदवी किंवा समकक्ष अर्हता या ठिकाणी असणं गरजेचं आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं शिपाई पदासाठी फक्त या ठिकाणी 10वी पास असेल तरीसुद्धा तुम्ही फॉर्म भरू शकता. ठीक आहे, 10वी पासवाली सुद्धा या ठिकाणी फॉर्म भरू शकता. तर ही परीक्षा जी आहे ती IBPS घेणार आहे मित्रांनो. लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. वेतन या ठिकाणी आपण बघू शकता 38,600 मित्रांनो या ठिकाणी स्टार्टिंग या ठिकाणी वेतन आहे. आणि शिपाई पदासाठी सुद्धा बघितलं तर 15,000 या ठिकाणी स्टार्टिंग या ठिकाणी पेमेंट असणार आहे. परीक्षेचं स्वरूप जर या ठिकाणी बघितलं तर मित्रांनो या ठिकाणी 100 प्रश्न असणार आहे, 200 गुणांसाठी असणार आहेत. प्रत्येक प्रश्नाला 2 गुण आहे, 2 तासांचा या ठिकाणी वेळ असणार आहे. ही परीक्षा जी आहे ती IBPS घेणार आहे या ठिकाणी आपण बघू शकता. आणि परीक्षेचा जो काय क्रायटेरिया आहे, दर्जा आहे, तर प्रत्येकाचा या ठिकाणी सिलेबस दिलेला आहे. आपल्या 299 मध्ये संपूर्ण एक्झाम आपली कव्हर होणार आहे. त्यामुळे ॲडमिशन घेतलं नसेल नक्की घ्या मित्रांनो. या ठिकाणी बघू शकता नॉर्मलायझेशन सुद्धा होणार आहे. IBPS ही परीक्षा घेणार आहे. मराठी, इंग्रजी, गणित, बुद्धिमत्ता GK एवढा सिलेबस आपल्याला या ठिकाणी करणं गरजेचं आहे. तर जे पण विद्यार्थी इच्छुक असतील लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे, लिंकवरती जाऊन आपण फॉर्म भरून घ्या. बद्दल आपण अजूनही ॲडमिशन घेतलं नसेल तर रेल्वे प्लस सरळ सेवा मार्ग म्हणजे सरळ सेवा प्लस रेल्वे भरपूर साऱ्या परीक्षा तुमच्या फक्त 299 मध्ये कव्हर होत आहेत मित्रांनो. लाईव्ह आहे, रेकॉर्डेड क्लासेस आहे, ऑनलाईन टेस्ट सिरीज आहे, ईबुक आहे, PDF स्टडी मटेरियल आहे. हे सर्व मित्रांनो या ठिकाणी कव्हर होणार आहे. लाईव्ह पाहू शकला नाही नंतर रेकॉर्ड सुद्धा पुन्हा पाहू शकता. तर नक्की या 299 ऑफरचा लाभ घ्या. अधिक माहिती या नंबरला तुम्ही संपर्क साधू शकता 7248439016. तर व्हिडिओ माहिती पण वाटला असेल एक लाईक नक्की करा. नवीन असाल तर चॅनलला सुद्धा नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.